हजारो लोक युट्यूबवर व्हिडिओ टाकतात रोज, पण ते सगळ्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात का? सगळेच व्हिडिओ चालतात का? तर याचं आन्सर आहे नो, नेवर, नथिंग. तुम्हाला सुद्धा युट्यूबवर व्हिडिओ बनवायला खूप आवडतात का? युट्यूबवर काम करायचं असं तुमची इच्छा आहे. तुम्ही युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ एकदम भारी बनवता, एकदम भारी परफॉर्मन्स देता, हो ना? कारण की तिथे काही टेन्शनच नसतं ना, कारण की फक्त युट्यूबचं बॅकग्राऊंड म्युझिक घ्यायचं आणि त्याच्यावर ॲक्टिंग करायची मस्त, हो ना? आणि जेव्हा लॉंग व्हिडिओ बनवायचा असतो आपल्याला 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, तेव्हा तुम्हाला काहीही सुचत नाही. तो व्हिडिओ कसा बनवायचा हे सुद्धा कळत नाही. त्याचं कारण एकच की व्हिडिओ बनवताना काय बोलायचं, कसं बोलायचं, स्वतःचा चेहरा दाखवायचा की नाही दाखवायचा, आपल्याला स्वतःच्या आवाजात बोलता येईल की नाही येईल. कधी विचार केला आहे? आपण एक गोष्ट नेहमीच टाळतो युट्यूबवर काम करताना, तो म्हणजे स्वतःचा आवाज. तुम्ही स्वतःचा आवाज लपवता, तुम्ही स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवू शकत नाही, मग तुम्हाला युट्यूबचे फायदे कसे मिळतील तुम्ही सांगा. मलाही सुरुवातीला असंच व्हायचं की व्हिडिओ बनवताना जेव्हा मी आता अशी बोलतेय तसंच मी आधी बोलत होते आणि मीच माझा व्हिडिओ बनवताना जे काही बोलले त्याचं रेकॉर्डिंग 10 वेळा ऐकायची आणि डिलीट करायची. कधी कधी माझाच आवाज मला आवडत नव्हता, असं वाटायचं अरे आवाज वेगळाच येतोय, चांगला येतच नाहीये, परफेक्ट नाहीच आहे आवाजात माझ्या काही, अजून ट्राय करायला पाहिजे. पण तसं काही नसतं, आपणच आपल्या आवाजावर डाऊट घेत असतो, बाकी कोणीही आवाजावर डाऊट घेत नाही. स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवण्याचे खूप फायदे आहेत. ते म्हणजे युट्यूबचं कोणतंही अपडेट येऊ द्या, तुमचा चॅनल कधीही बॅन होणार नाही, कारण की तिथे तुमचा स्वतःचा आवाज आहे, कोणाची कॉपी केलेली नाहीये किंवा कोणाच्याही दुसऱ्या माणसांचा आवाज घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवलेला नाहीये. जर तुम्ही एआयचा आवाज वापरत असाल तर भविष्यात कधीही एआयच्या आवाजावर बंदी येऊ शकते. त्यामुळे स्वतःचा आवाज असेल ना, तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःच्या आवाजावर कितीही कशाही व्हिडिओ बनवा, तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. आणि स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवले ना तुम्ही, तर त्याचे फायदे इतके आहेत ना की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला कळेलच. कारण युट्यूबवर जी लोक काम करतात ते सगळे कंटेंट क्रिएटर असतात. एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यावर बोलायचं किंवा त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा, बॅकग्राऊंड कोणतंही म्युझिक लावायचं. पण आताची रियालिटी काय आहे माहितीये का तुम्हाला? तुम्ही कधीतरी विचार केला आहे का युट्यूबवर कितीतरी लोक काम करतात, रोज हजारो व्हिडिओ युट्यूबवर अपलोड होतात, मग ते सगळेच व्हिडिओ चालतात का हो? तर नाही. त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण आहे की युट्यूबवर अपलोड होणारा आवाज, जर तुम्ही दुसऱ्याचा आवाज वापरला तर लगेच तुम्हाला कॉपीराइट येतं, तुमचा व्हिडिओ लगेच बॅन होतो किंवा चॅनल सुद्धा बंद होतो. जेव्हा तुम्ही तुमचा आवाज वापरता तेव्हा तुमच्या आवाजातून तुम्ही समोरच्या व्यक्तीला एक टच देता, तुमच्या आवाजातली एनर्जी देता, तुमच्या आवाजातले एक टोन लोकांना आवडतो. आणि युट्यूबवर जे लोक काम करतात ते सगळे कंटेंट क्रिएटर्स असतात. ते काय करतात की फक्त त्यांचा कंटेंट बोलतात आणि विषय सोडून देतात. आता लोकांना युट्यूबवर कंटेंट नाही पाहिजे, कंटेंट बरोबरच कनेक्शन सुद्धा हवं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवता तर त्या व्हिडिओचे काही पॉझिटिव्ह पॉइंट आहेत ते तुम्ही बघू शकता. तर तुमच्या आवाजाचे पॉझिटिव्ह पॉइंट्स असे असतील की लोक तुमच्यावर ट्रस्ट करतील, तुम्ही स्वतःची नवीन ओळख तयार करू शकता, लोक तुम्हाला लक्षात ठेवतील, लोक तुमच्या व्हिडिओची वाट पाहतील आणि तुमचा कंटेंट रिअल आणि पॉझिटिव्ह आणि कनेक्टिंग वाटेल. हे आहेत तुमच्या आवाजाचे रिअल पॉझिटिव्ह पॉइंट्स. आता जर तुमच्या आवाजाचे निगेटिव्ह पॉइंट्स पाहिले तर तुम्हाला काय वाटेल? तर बघा, तुमच्या आवाजाचे निगेटिव्ह पॉइंट्स काय येतात. तर निगेटिव्ह पॉइंट असे आहेत की एक, सुरुवातीला येणाऱ्या अडचणी. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवता तेव्हा तुमच्यात जो बोलण्याचा कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला कमी वाटेल, तुम्हालाच तुमचा आवाज आवडणार नाही किंवा व्हिडिओ बनवताना खूप सगळ्या चुका होतील. पण लक्षात घ्या, हाच तुमचा आवाज आणि ह्याच तुमच्या चुका तुमचा व्हिडिओ, तुमचा रेकॉर्डिंग केलेला आवाज किंवा तुमचा यूट्यूब चॅनल मोनेटाईज होण्याची किंवा ग्रोथ होण्याची किंवा एक वेगळ्या दिशेला सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्हाला ह्या अडचणी येतील तेव्हा तुम्ही त्याच्यातून नवीन शिकत जाल, तुमच्या चुका तुम्ही सुधारवण्याचा प्रयत्न कराल.
आणि जोपर्यंत तुम्हाला अडचणी येत नाही व्हिडिओ बनवताना, तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढणार नाही आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची नवीन एनर्जी सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे हार मानायचे नाही, ट्राय करायचं. आणि तसंही तुम्ही जर तुमचा आवाज न वापरता सुद्धा व्हिडिओ बनवू शकता, पण तुमचं चॅनल मॉनिटाईज सुद्धा होऊ शकतो. पण तो जास्त काळ चालेलच असं नाही, थोड्या दिवसांसाठी त्याच्या व्ह्यूज येतील. पण जे स्वतःचा असतं ना ओरिजिनल आवाज, तो ओरिजिनल कंटेंट हा रिअलच असतो. कधी युट्यूबचं कोणतंही अपडेट आलं तरी तुमच्या चॅनलला कधीही धोका होणार नाही. आणि ह्या सगळ्या व्हिडिओची तुमच्या आवाजाची रियालिटी चेक हाच आहे. जर तुम्ही तुमचा आवाज वापरला तर तुमचा चॅनल लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्ही काय बोलताय, तुमच्या आवाजाची टोन, तुमची एनर्जी, तुमची पॉझिटिव्हिटी तुम्ही समोरच्याला देऊ शकता. तुम्हाला काय माहित तुमच्या आवाजाची गरज किती लोकांना आहे ते. तुमचा आवाज कसा आहे हे लोकांना ठरवू द्या, तुम्ही ठरवू नका. कदाचित तुमचा आवाज, लक्षात घ्या की तुमच्या आवाजाने एखादी व्यक्ती नवीन सुरुवात सुद्धा करू शकते. तुम्ही कोणासाठी तरी इम्प्रेशन ठरू शकता, तुम्ही कोणाची तरी पॉवर बनवू शकता, तुम्ही कोणाची तरी एनर्जी बनवू शकता. कारण फक्त एकच, तुमचा आवाज. तुमचा आवाज हीच तुमची युट्यूबवर काम करण्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. तर मला सांगा, आजपासून स्वतःच्या आवाजात कोण कोण व्हिडिओ बनवणार आहे? त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये यस लिहा. तुम्हाला व्हिडिओ बनवताना, तुमच्या आवाजात व्हिडिओ बनवताना कोणकोणते प्रॉब्लेम्स येत आहेत? जर तुमच्यात कॉन्फिडन्स नाही, जर तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, तर मी सांगेन तुम्हाला कसं बनवायचं स्वतःच्या आवाजात व्हिडिओ. जर तुम्हाला एडिटिंग येत नसेल तर तेही सांगा. जर तुम्हाला युट्यूबवर काम करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ दे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. पहिली गोष्ट म्हणजे युट्यूबवर काम करताना लाजायचं नाही. कारण की तुमचा आवाज, तुमची कॉन्फिडन्स हाच तुमची एक पुढे जाण्याची ओळख असते. आणि खरं युट्यूबरची खरी ताकद ही म्हणजे त्याचं कंटेंट आणि त्याचा आवाज आणि त्याचं लोकांबरोबर असणारे कनेक्शन. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडा जरी फायदा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला नवीन चॅनल चालू करायचं असेल, जे कोणी नवीन युट्यूबर्स असतील ते सुद्धा तुमचे मनातले प्रश्न माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, कमेंट्स करू शकता. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सवर ज्यांना कुणाला प्रश्न असतील, काय प्रॉब्लेम्स असतील, त्या सगळ्यांच्या प्रॉब्लेमवर मी व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. स्पेशली तुमच्या कमेंट्सवर सुद्धा मी व्हिडिओ बनवेल. तर व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.